दिवसच चहा केला. काय गाव काय झालं? काय रडायला? झोपेत उठलो तो. चहा केलं बाबूने. चहा चपाती खातं खातं. ते किती पिलू मी आपल्याला खायला कुठं चालला तू पिलू? कुठे चालला? तर बघा ओम झोपेतनं उठला होता सकाळ सकाळी. पाणी प्यायचं होतं त्याला, पाणी मागायला. माझा स्वयंपाक चालू होता. त्यावर वगैरे नव्हतं मी, स्वयंपाकच चालू आहे. आंघोळ केली की त्यानंतर तर चपाती झालं माझं. भाजी करून घेतली डाळ कांद्याची. कांद्याची पण भाजी केली आता. सोपं पण डाळ कांदा करून घेतली. डाळ अगोदर मी भिजवली होती गरम पाण्यात, त्यामुळे भिजली होती डाळ व्यवस्थित. जास्त पाणी टाकायची गरज नव्हती, त्यामुळे थोडंसंच पाण्याचं तुकडं दिलं. आणि परत त्यानंतर मग इथं गॅस वगैरे भरपूर झालं. फरशी पण धुवून घेतली, गॅस घासून घेतली स्वच्छ. घाण मला अजिबात आवडत नाही. थोडं घाण झालं कधी स्वच्छ करेन असं होतं. आज म्हणलं थोडा उशीर का होईना बाकीच्या कामांना. पहिलं स्वयंपाक झाला की गॅस घासून घेतला. त्यानंतर हे सगळं फरशी पण घासून घेतली. परत भरपूर दिवस झालं नुसतं मी गॅसला पुसून घेत होते कपड्यानं. घासणं काय झालं नाही, भरपूर काम झालं मारून होतं. लाईव्हमुळं मेन टाईमच नव्हता भेटत स्वच्छ करायला. आज थोडा उशीर का होईना किती घाण झालं. त्यानंतर मग फरशी पण सगळी घासून घेतली. ब्रशनच घासून स्वच्छ गॅस किती स्वच्छ धुवूनच घेतले डायरेक्ट. भरपूर घाण झालं फरशी. फरशी धुवून काढायचं घाम स्वच्छ निघली. चला आता ओमला आंघोळ घालायची. अजून आवरून घेते पटपट, उशीर होते आधीच. फायनली बघा ओमची आंघोळ झाली, ओमचं आवरले. ओम बघू इकडं कशा दिसतोय. ओम लगन पावडर वगैरे लावून झाली. ओम हाय कर, हाय. ओके इकडं बघ शनू, एक ओढू बघ ना. स्वयंपाक वगैरे आवरलाय माझा, फरशी वगैरे पुसून झाली. आणि बघा आता कपडे किती आहेत, एवढे कपडे धुवायचे आहेत आता. भरपूर काम आहे ते. तोपर्यंत लगेच लाईव्हचा टाईम होतोय. एक सेकंद सुद्धा बसायला टाईम नाही. चला पटपट कपडे धुवून घेते, बोलूया नंतर. तर बघा फायनली झालं माझं कपडे वगैरे धुवून, सगळी कामं आवरली. माझं पण आवरलं थोडं. आणि दम लागल्यासारखं झालं. जास्त धावपळ झाली ना, दगदग मला दम भरल्यासारखं होतं. थोडं 5 मिनटं बसते, त्यानंतर जेवण वगैरे करते.
ओमला पण खायला चारते काहीतरी. आणि ओमला झोपवून परत तोपर्यंत लाईव्हचा टाईम होते. 9:30 वाजत आले असते. पटपट अर्ध्या तासात आवरायचं आहे जेवण वगैरे. ओमला चारायचं खायला. तर कसं वाटतं व्हिडिओ सांगा कमेंट करून. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे आपल्या नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर चला बाय सर्वांना, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चला बाय, घ्या काळजी सर्वजण.